सूत्र 246. भ्रमभूतमिदं सर्वं किंचिन्नास्तीति निश्चयी अलक्ष्य स्फुरणः शुद्धः स्वभावेनैव शाम्यति. हे सर्व जग भ्रामक, मायारूप, मिथ्या आहे हे ज्ञान अंतःकरणपूर्वक स्वीकारून आत्म्याचं स्फुरण प्राप्त केलेला शुद्ध स्वभावाचा पुरुष सहजरित्या शांत होतो. नाथ सांगतात, आसक्ती, विकार, अहंकार यामुळे माणसाला या जगात आणि जगण्यात रस निर्माण होतो. शरीर म्हणजेच आपण, तेच आपलं अस्तित्व, तीच आपली ओळख, ह्या भ्रमापायी तो आपलं अवघं आयुष्य शरीराच्या सुखदुःखासाठी, इंद्रियांचे चोज पुरवण्यासाठी घालवतो. पण त्याला समाधान मिळत नाही. तात्पुरतं सुख जरी मिळालं तरी शाश्वत आनंद मिळत नाही. हे जग आपणच आपल्याच विकार वासनांनी निर्माण केलं आहे. ते मायारूप आहे, हर घडी बदलणारं, म्हणूनच असत्य, अशाश्वत आहे याचा त्याला बहुधा विसर पडतो. अज्ञानाच्या पटलामुळे ज्ञान सत्याचं दर्शन होत नाही. मात्र जेव्हा हा अज्ञानाचा पटल दूर होतो तेव्हा ज्ञानसूर्याचं दर्शन होतं. सर्व गोष्टी सत्याच्या प्रकाशात स्वच्छ दिसू लागतात. माया, मोह, वासना, विकार, आसक्ती, अहंकार यांचं अवगुंठन दूर होतं, गळून पडतं. स्वतःच्या मूळ रूपाचं, आत्मरूपाचं भान येतं. हेच आपण आहोत, हेच आपलं अस्तित्व आहे हे ज्ञान अंतःकरणपूर्वक स्वीकारलं जातं. त्याच रूपाशी एकरूप झाल्यानं चित्त शुद्ध, निखळ होतं. त्यावरील मायेचं कवच गळून पडतं. असा माणूस आसक्ती आणि अहंकारापासून मुक्त होतो. माणसाचं चित्त अशांत आणि अस्थिर करणाऱ्या आणि ठेवणाऱ्या वासना, विकार, आसक्ती आणि अहंकार यांच्या जगापासून तो दूर जातो. आत्मरूपाशी एकरूप झाल्यानं तो शांत, स्थिरचित्त होतो. आता त्याला काहीही मिळवायचं, सिद्ध करायचं नसतं. त्याला मोक्षाचीही इच्छा उरत नाही. त्याची प्रत्येक कृती सहज होते. चित्तशांतीसाठी त्याला मुद्दाम साधना किंवा पूजा अर्चा, ग्रंथपठण, जप तप अशा बाह्य मार्गांची गरज भासत नाही. सर्वच गोष्टीतला द्वैत भाव विरून जाऊन एकच आत्मभाव उरल्यानं तो परमशांतीला प्राप्त होतो. ही शांती, आनंदी वृत्ती त्याचा स्वभाव बनते. हेच त्याचं लक्षण आहे असं सर्वज्ञ महागुरु श्री अष्टवक्र मुनी सांगत आहेत.